ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. मंडळी नमस्कार. थिंक टँक लाईव्हच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनस्वी स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत एक ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारितेचे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जाधव. शिवाजी जाधव हे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय डॉक्टर जाधव यांनी वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये त्यांची डिजिटल पत्रकारितेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण पुस्तकंसुद्धा प्रकाशित झालेली आहेत आणि डिजिटल माध्यमांसंदर्भात ते सातत्यानं मांडणी करतात. काही वृत्तपत्रांमध्ये त्यांचं सातत्यानं लेखन सुरू असतं. डिजिटल पत्रकारितेतील एक अभ्यासक, डिजिटल पत्रकारितेतील एक तत्त्वचिंतक आणि विचारवंत म्हणून सरांचं मार्गदर्शन किंवा सरांची जी मांडणी आहे ती इतरांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असते. आज आपण डॉक्टर शिवाजी जाधव सरांशी डिजिटल पत्रकारितेच्या अनुषंगानं जे विविध प्रश्न आहेत, डिजिटल पत्रकारितेतील जी सर्व संधी आहे किंवा एकूण संकटाच्या अनुषंगानं सुद्धा त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर जाधव सर, आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की भारतामध्ये डिजिटल माध्यमं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर भारतातल्या ह्या वाढत असलेल्या डिजिटल माध्यमांसंदर्भात आणि डिजिटल माध्यमांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या संदर्भात आपण कसं पाहता? आपण म्हणता ते खरं आहे की भारतात गेल्या काही वर्षामध्ये डिजिटल माध्यमांचा विस्तार आणि वाढ मोठ्या प्रमाणात होताना दिसते. पण वाढ आणि सूज ह्याच्यामध्ये एक फरक असतो. एका अर्थानं वाढ झाली, परंतु ती वाढ संख्यात्मक वाढ आहे का गुणात्मक वाढ आहे याची चर्चा आपल्याला गांभीर्यानं करावं लागेल. संख्या खूप वाढते, पत्रकारितेचं लोकशाहीकरण होतं आहे, अनेक समूह, वेगवेगळे घटक, समाजातले अनेक व्यक्तिसमूह व्यक्त होत आहेत. मात्र हे व्यक्त होत असताना ते पत्रकारितेच्या संज्ञेमध्ये येतं का, किंवा ते जे काही व्यक्त होतात ते आपल्याला गेल्या अनेक वर्षाची जी काही परंपरा आहे पत्रकारितेची, आपल्या पत्रकारितेची जी काही गरिमा आहे, त्या गरिमाशी आणि त्या परंपरेशी ते कुठं जोडलं जातं का, हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. निश्चितपणे ही वाढ स्वागतार्ह आहे, हा विस्तार स्वागतार्ह आहे आणि एक नव्या पद्धतीचं तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये येतं, त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो आहे आणि जे घटक या प्रवाहापासून बाहेर होते ते सुद्धा आता या निमित्तानं मुख्य प्रवाहात येऊ इच्छित आहेत. तर त्या सगळ्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. पण हे स्वागत करत असताना आपल्या परंपरा, आपली पूर्वसुरी आणि पत्रकारितेचं भारतासाठीचं असलेलं योगदान, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला त्याच्याकडे बघावं लागेल. डिजिटल माध्यमं सुरू करत असताना, म्हणजे आपण विशेषतः डिजिटल माध्यमात यूट्यूब चॅनल असेल किंवा न्यूज पोर्टल असेल, तर हे सुरू करत असताना त्याची काही नोंदणी करावी लागते का? कारण वृत्तपत्राची नोंदणी करण्यासाठी आपल्याला आरण्याकडे जावं लागतं किंवा आरण्याच्या माध्यमातून ती परवानगी घेऊन आपल्याला वृत्तपत्र सुरू करावी लागतात. या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला 2 मुद्द्यांकडे मी लक्ष वेधू इच्छितो. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की डिजिटल पत्रकारिता म्हणजे त्याला कुठल्याही पद्धतीचे नियम नाहीत, त्याला कुठल्याही पद्धतीनं नोंदणी करावी लागत नाही किंवा कुठल्याही पद्धतीनं त्याला कुणाचीच परवानगी घ्यायची गरज नाही, असं एक वातावरण तयार केलं जाते. मात्र ते तथ्य नाही आहे. पत्रकारितेसाठी जे म्हणून नियम आहेत, जे म्हणून संकेत आहेत किंवा जे म्हणून वेगवेगळे कायदे आहेत, मग भारतीय दंडसंहिता असेल किंवा इतर काही बदनामीचे कायदे असतील किंवा इतर सगळे जे कायदे, महिलांच्या संदर्भातले काही कायदे असतील किंवा अभिव्यक्तीच्या संदर्भातले काही कायदे असतील, हे सगळे कायदे डिजिटल माध्यमांनासुद्धा लागू आहेत. म्हणजे आपण असं अजिबात म्हणू शकत नाही की डिजिटल माध्यम सुरू करायचे असतील तर कुठल्याही परवानगीची गरज नाही आहे, असं आपल्याला म्हणता येत नाही. सगळे नियम, सगळे कायदे, सगळे संकेत, सगळे इथिक्स हे डिजिटल पत्रकारितेला लागू आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जसं वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी आरएनआयकडं आपण म्हटलं त्याप्रमाणे नोंदणी करावी लागते, तशी नोंदणी करण्याची व्यवस्था अद्याप डिजिटल मीडियासाठी उपलब्ध झालेली नाही. मात्र 2021मध्ये केंद्र सरकारनं डिजिटल माध्यमांची माहिती संकलित करायला सुरुवात केलेली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत देशातली सगळी डिजिटल माध्यमं, नुसती माध्यमं नाही तर इतर सगळे प्लॅटफॉर्म, OTT प्लॅटफॉर्म असेल
यूट्यूब चॅनल्स असतील, वेब पोर्टल्स असतील, इतर सगळी जी डिजिटल माध्यमं आहेत त्या सगळ्यांची माहिती संकलित करायचं काम आता सुरू झालेलं आहे. याच्याशिवाय अजून एक केंद्र सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं. 2021मध्ये IT ॲक्टमध्ये केंद्र सरकारनं बदल केला आणि तो इंटरमिडिएटरी गाईडलाईन्स म्हणून 2021मध्ये नवीन गाईडलाईन्स डिजिटल माध्यमांसाठी, डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी लागू केल्या. त्यामध्ये सरकारनं अशी अपेक्षा केलेली आहे की डिजिटल माध्यमांवर कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण आणणं बरोबर नाही आहे, मात्र या माध्यमांनी स्वतःहून काही आचारसंहिता पाळली पाहिजे. स्वतःच काही तत्त्व, काही मूल्य त्यांनी जोपासली पाहिजेत आणि म्हणून त्यांनी स्वनियंत्रणाचा पर्याय सगळ्या डिजिटल माध्यमांसमोर ठेवलेला आहे. माध्यमांनी जर एखाद्या ग्राहकाचा आक्षेप असेल, माध्यमातल्या कंटेंटवर आक्षेप असेल, माध्यमातल्या चित्रासंदर्भात आक्षेप असेल किंवा कुठल्याही स्वरूपाचा आक्षेप असेल तर तो आक्षेप नोंदवण्याची व्यवस्था डिजिटल माध्यमांनी केली पाहिजे आणि त्यासाठी स्वनियंत्रणाचं एक मेकॅनिझम माध्यमामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका केंद्र सरकारनं मांडलेली आहे आणि ही भूमिका खूप स्वागतार्ह आहे, आवश्यक आहे आणि बदलत्या परिस्थितीमध्ये ती नितांत गरजेची सुद्धा आहे. जर एखाद्या ग्राहकाला त्या माध्यमाविषयी, माध्यमातल्या कंटेंटविषयी, माध्यमाच्या पॉलिसी संदर्भात जर आक्षेप असेल तर तो आक्षेप त्या माध्यमाकडे नोंदवू शकतो. माध्यमातल्या मेकॅनिझममध्ये त्याचं निराकरण व्हावं त्या ग्राहकाचं असं अपेक्षित आहे. तिथं जर त्या ग्राहकाचं समाधान झालं नाही तर तो राज्यस्तरीय तक्रार निवारण कक्षाकडे धाव घेऊ शकतो. तिथंही समजा त्याचं काही तक्रारीचं निवारण झालं नाही किंवा त्याचं समाधान झालं नाही तर तो केंद्रीय पातळीवर माहिती प्रसारण मंत्रालयाकडे दाद मागू शकतो. तर अशा पद्धतीनं कायदेशीर बाबीसुद्धा डिजिटल माध्यमांसाठी बंधनकारक आहेत. त्याचबरोबर स्वनियमनाचं जे तत्त्व आहे ते सुद्धा डिजिटल माध्यमांना आवश्यक केलेलं आहे आणि ते संकेत डिजिटल माध्यमांनी पाळले पाहिजेत, तेवढी मॅच्युरिटी दाखवली पाहिजे अशी या सगळ्या नियमांची अपेक्षा आहे. मधल्या काही काळामध्ये जिल्हा माहिती अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल तर या सर्व यंत्रणांकडून डिजिटल मीडियाचे जे पत्रकार आहेत तर त्या पत्रकारांना बोगस ठरवण्यात आल्याच्या काही घटना घडलेल्या, त्या संदर्भातली पत्रंसुद्धा व्हायरल झालेली आहेत. तर अशा पत्रांमुळं डिजिटल माध्यमात काम करणारे जे पत्रकार आहेत तर त्यांच्या मनामध्ये एक भीती तयार होते आणि मग एक सार्वत्रिक समज असा तयार होतो की ही माध्यमं खरीच शासकीयदृष्ट्या बरोबर आहेत का, शासन मान्य आहेत का, किंवा ती माध्यमं खरी ओरिजिनल आहेत का. तर मग प्रशासनाकडून अशा डिजिटल माध्यमांना अनेक वेळा बोगस ठरवलं जातं, कारण त्यांच्या पत्रांमध्ये जी भाषाशैली येत असते पुढं, तर हे डिजिटल माध्यमांचे पत्रकार हे बोगस आहेत. तर मग हे बोगस असणं किंवा बोगस नसणं किंवा प्रशासनाची जी मानसिकता आहे, मुख्य प्रवाहातली वृत्तपत्र असतील किंवा टेलिव्हिजन मीडिया असेल तर त्यांच्याकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि डिजिटल माध्यमांकडं पाहण्याचा दृष्टिकोन, तर हे बोगस हे नेमकं प्रकरण काय आहे सर? मुळातच पत्रकार खरा आणि पत्रकार खोटा अशी काही वर्गवारी असत नाही. जर एखादा व्यक्ती पत्रकार असेल तर तो सत्य मांडतो आणि सत्य मांडणं हे बोगस कसं असू शकेल? ते माध्यम आहे. डिजिटल हे एक माध्यम आहे. जसं मुद्रित माध्यम आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे, तसं डिजिटल हे एक प्लॅटफॉर्म आहे, माध्यम आहे. त्यामुळं माध्यम बोगस असणार नाही किंवा माध्यमात काम करणारा पत्रकार बोगस असणार नाही. तो काय मांडतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं जर तो सत्य मांडत असेल, तो जर खरं मांडत असेल, खरं सांगत असेल तर तो बोगस असणार नाही. मग तो डिजिटल माध्यमातला असू दे, मुद्रितमधला असू दे किंवा इलेक्ट्रॉनिकमधला असू दे. मुद्रित माध्यमातून जर एखादी अफवा पसरवली जात असेल तर तो पत्रकार बोगस मानला जाईल. डिजिटल माध्यमातून जर एखादी व्यक्ती अफवा पसरवत असेल तर तो निश्चितपणे बोगस असला जाईल. परंतु डिजिटल माध्यमात केवळ काम करतो म्हणून तो बोगस असं आपल्याला सरसकट म्हणता येणार नाही. बोगस असणं म्हणजे तो अफवा पसरवणं, बोगस असणं म्हणजे तथ्याला मोडतोड करून बातमी देणं, बोगस असणं म्हणजे जी घटना घडलीच नाही ती घडली म्हणून सांगणं, बोगस असणं म्हणजे सत्याचा विपर्यास करणं, त्याच्याशी छेडछाड करणं म्हणजे बोगस. मग हा डिजिटलमध्ये असेल, मुद्रित असेल किंवा इलेक्ट्रॉनिकमध्ये असेल, तो कुठेही असू शकतो. या अर्थानं आपल्याला डिजिटल माध्यमांकडं ते केवळ या प्लॅटफॉर्मवर काम करतात म्हणून ते बोगस आहेत असं म्हणणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. उलट बऱ्याच वेळा मुख्य प्रवाहातली जी माध्यमं सांगू शकत नाहीत, मुख्य प्रवाहात ज्या पद्धतीनं बातम्यांच्या काही त्यांच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा ओलांडून डिजिटल माध्यमं आज अतिशय चांगला कंटेंट देत आहेत. धाडसानं ते पत्रकार काही सांगू इच्छित आहेत. अशा पत्रकारांना आपण बोगस म्हणणं हे काही मला संयुक्तिक वाटत नाही.
तो खरं बोलतो की खोटं बोलतो ह्याच्यावर तो बोगस आहे की खरा आहे हे ठरेल. आणि मला असं वाटतं की तो जर पत्रकार असेल तर तो कदापि खोटं बोलत नाही, तो कदापिही चुकीचं काय सांगत नाही, तो लोकांच्या बाजूनं असतो आणि तो सत्य सांगतो. म्हणून डिजिटल माध्यमातून जर कोणी सत्य सांगत असेल तर तो खरा पत्रकार असं आपण मानायला पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. मधल्या काही काळामध्ये आपण डिजिटल इलेक्शन नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं आणि या पुस्तकाची महाराष्ट्रभरामध्ये मोठी चर्चा झाली. त्या पुस्तकाच्या अनुषंगानं अनेक ठिकाणी मांडणी झाली, त्यावर चर्चा घडून आल्या. खरं तर सर हे पुस्तक जे आहे तर ते पुस्तक लिहिण्यामागची भूमिका नेमकी काय ते आपण सांगावं. याच्याशिवाय 2014च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं सोशल मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल तर याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आणि मग त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो एकूण मतदानावर, निकालावर ह्या सगळ्या अनुषंगानं झालेला आहे. तर डिजिटल मीडियाचं जे महत्त्व आहे ते 2014 नंतर प्रकर्षानं जाणवत आलं. परंतु या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडे किंवा डिजिटल मीडियाकडे आपण पाहत असताना निवडणूक प्रक्रिया आणि डिजिटल माध्यम यांच्यातलं परस्पर संबंध जे आहेत किंवा परस्पर जी प्रक्रिया आहे किंवा एकमेकांवरचा जो इम्पॅक्ट आहे तर तो इम्पॅक्ट कसा आहे आणि आपण हे पुस्तक लिहित असताना त्या अभ्यासातून आपल्याला काय लक्षात आलं? डिजिटल इलेक्शन नावाचं पुस्तक जे मी लिहिलं त्याचा मुख्य हेतू असा होता की जे राजकारण आहे ते डिजिटल मीडियाभोवती कसं घुटमळतं आहे आणि राजकीय प्रक्रियेमध्ये जनमत निर्मिती असेल किंवा मुद्दे पटवून देण्यासाठी असेल किंवा लोकमतांना एखादं विशिष्ट वळण लावण्यासाठी ही माध्यमं कशी उपकारक ठरतात या अनुषंगानं मी थोडी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कल्पना आहे की 2019ची लोकसभा निवडणूक ही अशी निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया भारत निवडणूक आयोगानं त्यांच्या मेकॅनिझममध्ये घेतला, त्यांच्या प्रक्रियेमध्ये घेतला आणि सोशल मीडियाचं सुद्धा मॉनिटरिंग या निवडणुकीनंतर भारतात सुरू झालं. ह्याचा अर्थ सोशल मीडिया हा भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहे. दुसरी गोष्ट, माध्यमांच्या राजकीय प्रक्रियेमध्ये असलेला जो सहभाग आहे आणि तो सक्रिय स्वरूपाचा जो सहभाग आहे त्या सहभागाचे काही परिणाम आपल्याला दिसत आहेत आणि त्या परिणामांची नोंद घेणं, त्याच्यातून होणारे कॅम्पेन्स असतात वेगवेगळे, त्या कॅम्पेनचा काय प्रभाव होतो जनसामान्यावर ते समजून घेणं, इव्हन सोशल मीडियातून घडणाऱ्या घडामोडींवर लोकांनी ठेवलेला विश्वास आणि त्याच्यातून झालेली समाजातली जी काही उथलपुथल आहे त्याची नोंद त्या ठिकाणी घ्यावी अशी वाटली. आणि ह्या सगळ्याच्यामध्ये याचं सगळ्याचं जे सूत्र होतं ते सूत्र निवडणूक प्रक्रिया होतं आणि ह्या निवडणूक प्रक्रियेच्या अवतीभोवती सोशल मीडिया, राजकीय प्रक्रिया आणि जनमत निर्मिती हे कसं रोल अदा करतं या अनुषंगानं मांडणी करण्याचा त्यात मी प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की सोशल मीडिया असेल किंवा कुठलाही डिजिटल प्लॅटफॉर्म असेल हा आपल्याला नाकारता येण्यासारखा नाही आहे, तो स्वीकारला पाहिजे आणि तो अधिक चांगल्या पद्धतीनं लोकशाही विकसित करण्यासाठी, इथली समाजव्यवस्था बळकट करण्यासाठी तो कशा चांगल्या पद्धतीनं वापरता येईल त्याच्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. माध्यमांना नावं ठेवून, माध्यमावर टीका करून, माध्यमातल्या लोकांना त्यांच्यावर काही आक्षेप घेऊन प्रश्न सुटणार नाही. त्या माध्यमांचा उपयोग अधिक चांगला कसा करून घेता येईल त्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं आजच्या काळाची गरज आहे. माध्यमं ही वास्तव आहे, ती वाढणार आहेत, तंत्रज्ञान थांबणारं नाही. आपली इच्छा असो नसो आपल्याला त्या दिशेनं जावं लागणार आहे. मग ही जर वस्तुस्थिती असेल तर या वस्तुस्थितीतनं आपण हे समजून घ्यायला हवं की तंत्रज्ञानाचा वापर हा इथल्या समाजासाठी, इथल्या वंचित समूहासाठी, इथल्या लोकशाही प्रक्रियेसाठी कसा करून घेता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत. हे सगळं पुस्तक लिहिल्यानंतर माझं स्वतःचं मत असं झालं की आपण या प्रक्रियेला एक ॲक्सेप्टन्स दिला पाहिजे आणि नुसताच ॲक्सेप्टन्स नाही तर त्याच्यामध्ये आपण काही कॉन्ट्रीब्युशनसुद्धा दिलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आपण डिजिटल जर्नलिझम हे सुद्धा पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. डिजिटल माध्यमांमधले जे अंतरंग आहेत तर ते उलगडून दाखवत असताना आणि हे पुस्तक लिहित असताना काही नाविन्यपूर्ण अशा काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या का किंवा असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत का की त्या पुस्तकातून आपल्याला डिजिटल पत्रकारांपुढं काही एक मेसेज ठेवता येईल? डिजिटल जर्नलिझम नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातनं बऱ्याच गोष्टी मला स्वतःला नव्यानं शिकायला मिळाल्या. आपण पाहतो की गेल्या 3-4 वर्षामध्ये डिजिटल पत्रकारितेमध्ये बरेच नवे प्रवाह येत आहेत. मी जेव्हा हे पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा मला असं वाटायला लागलं की ह्या सगळ्या प्रवाहांचा अभ्यास केला पाहिजे आणि काही कॉन्सेप्ट आहेत, काही संकल्पना आहेत तर त्या संकल्पना जगभरातल्या अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं हाताळल्या जातात
भारतीय संदर्भामध्ये ते चिकित्सा व्हायला पाहिजे, भारतीय संदर्भामध्ये त्या सगळ्या संकल्पना आपण आणायला पाहिजेत आणि त्याचं विश्लेषण इथल्या स्थानिक संदर्भाला घेऊन केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून मी ते पुस्तक लिहिलं. आणि हे लिहित असताना या पुस्तकाच्या माध्यमातून काही चांगल्या आणि काही वाईट पत्रकारितेच्या दोन्हीही पैलूंवर प्रकाश टाकायचा मी प्रयत्न माझ्यापरीने केलेला आहे. बऱ्याच वेळा माध्यमांच्या संदर्भामध्ये खूप कमी लिहिलं जातं, माध्यमांवर खूप कमी बोललं जातं आणि माध्यमांची चिकित्सा, विशेषतः माध्यमांचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण कमेंटिव्ह पद्धतीनं होताना दिसत नाही. एकतर गौरवीकरण होतं किंवा टीका होते. दोन्हीचा बॅलन्स आणि ज्याला आपण एक समतोल म्हणतो तशा पद्धतीचं माध्यमाचं काही वर्णन फारसं होताना दिसत नाही. या पुस्तकामध्ये मी तो प्रयत्न करायचा, एक त्या बाजूनं जायचा प्रयत्न केलेला आहे. या पत्रकारितेमध्ये, डिजिटल माध्यमामध्ये काही अपप्रवृत्ती पण आहेत. त्या कोणत्या आहेत त्याची पण चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. या माध्यमाची काही बलस्थानं आहेत, ती कोणती आहेत त्याचीही चर्चा या ठिकाणी केलेली आहे. काही नव्या संकल्पना या ठिकाणी आलेल्या आहेत, विशेषतः राजकीय संदर्भामध्ये, सामाजिक संदर्भामध्ये, आर्थिक संदर्भामध्ये बऱ्याच संकल्पना आहेत ज्याचा वापर या ठिकाणी केला जातो. त्याचाही उहापोह त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच डिजिटल जर्नलिझम ही एक चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजूनं जरी येत असली तरी इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला त्याच्या चांगुलपणावर जास्त लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. त्याचं कारण डिजिटल माध्यमं ही इतकी रुजलेली आहेत, इतकी जनमानसामध्ये ती एकदम अशी मिसळलेली आहेत की त्यांना वजा करून आपण पुढं जाऊ नाही शकणार. आणि म्हणून त्यांचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. त्यांच्या ज्या काही बलस्थानं आहेत त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि समाजाला सातत्यानं ते सांगावं लागेल, त्या माध्यमातूनच सांगावं लागेल, तर समाजाला नेमका संदेश जाईल. एक शेवटचा प्रश्न राहील. डिजिटल माध्यमं मोठ्या प्रमाणात सर वाढत आहेत देशभरामध्ये, जगभरामध्ये आणि आपल्या आजूबाजूलासुद्धा. कारण अगोदरच्या मागच्या एक 10 वर्षांपूर्वी जी मुख्य प्रवाहातली माध्यमं आहेत त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया असेल आणि कमी प्रमाणात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तर ह्या माध्यमांची मक्तेदारी होती. आणि मग एखादी बातमी जर दाबून ठेवायची म्हणलं तर त्या गोष्टी त्यांना शक्य होत्या. परंतु अलीकडच्या 8 ते 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला सोशल मीडिया असेल, इंटरनेटची क्रांती असेल आणि त्यानंतर आलेला हा डिजिटल मीडिया असेल, तरी डिजिटल माध्यमं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आणि मग त्यांच्या या वाढीमध्ये जी मुख्य प्रवाहातली प्रस्थापित माध्यमं आहेत तर त्यांची मक्तेदारी त्या माध्यमातून संपले का, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, डिजिटल माध्यमं वाढली असं आपण म्हणत असताना या माध्यमांमध्ये काम करू इच्छिणारे किंवा काम करत असणारे पत्रकार, तर त्यांना करिअरच्या नेमक्या संधी कशा आहेत? करिअरच्या संधी म्हणून ज्यावेळेस पत्रकार याकडे पाहतील तर त्यावेळेस फक्त माध्यम सुरू केलं आणि ते विनासायास कमी कष्टामध्ये सुरू झालं म्हणून त्याच्यामध्ये हुरळून न जाता या माध्यमाला आपल्या करिअरचा एक भाग कसं बनवता येईल, याच्यातून उत्पन्नाचे जे सोर्सेस आहेत तर ते कसे उभे करता येईल आणि एक करिअर चांगलं पत्रकारितेचं आपल्याला कशा पद्धतीनं उभा करता येईल. तर एकूण नव्याने येणारे जे पत्रकार आहेत तर या पत्रकारांना या करिअरच्या अनुषंगानं किंवा डिजिटल माध्यमातल्या संधींच्या अनुषंगानं आपण काय सांगाल? डिजिटल माध्यमं ही करिअरचा एक खूप चांगला मार्ग असला तरी कोणत्याही माध्यमाबाबतीमध्ये त्याचं जे अर्थकारण आहे ते नीट समजून घ्यायला पाहिजे. मुद्रित माध्यमं असतील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील यांना एक आर्थिक मॉडेल आहे आणि ते आता एस्टॅब्लिश झालेलं आहे. डिजिटल माध्यमाच्या बाबतीमध्ये अद्याप कोणत्याही पद्धतीचं त्यांचं आर्थिक मॉडेल डेव्हलप झालेलं नाही. त्याच्यामुळं आजही चांगला कंटेंट असला तरीसुद्धा ही माध्यमं प्रॉपर रन होत नाहीत किंवा ती स्थिर स्थावर होऊ शकत नाहीत. आणि अर्थकारणासाठीची काही मॉडेल्स नव्यानं डेव्हलप करावी लागतील, हा यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की कंटेंटच्या संदर्भामध्ये आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचं कारण डिजिटल माध्यमं मी जी बघतो त्या डिजिटल माध्यमांना सर्वाधिक जास्त जो ग्राहक आहे तो ग्राहक कुठल्या स्टोरीजना आहे, ज्या स्टोरीज ह्युमन इंटरेस्टच्या असतात, ज्या स्टोरीज सेक्सच्या संदर्भात असतात, ज्या स्टोरीज काहीतरी वैचित्र्यपूर्ण अशा काहीतरी असतात किंवा ज्या स्टोरीज राजकीय असतात, अशा काही उथळ घटनांनाच त्या ठिकाणी लोक जास्त पसंती देतात असं दिसतं. त्यामुळं डिजिटल माध्यमं म्हणजे हलक्या फुलक्या स्वरूपाचा कंटेंट कंझ्युम करण्याचाच एक प्लॅटफॉर्म आहे अशी एक भावना त्या संदर्भात झालेली आहे. ही बदलावी लागेल. आणि जनसामान्याचे प्रश्न, लोकांचे मुद्दे लोक जोपर्यंत त्यात दिसणार नाहीत तोपर्यंत ते माध्यम गांभीर्यानं ओळखलं जाणार नाही.
आज मुद्रित माध्यमं गांभीर्यानं का ओळखली जातात, त्याचं कारण लोकांच्या जगण्याची प्रश्न त्या माध्यमामध्ये हाताळले जातात. तशाच पद्धतीचं जगण्याचे प्रश्न लोकांच्या डिजिटल माध्यमात जेव्हा आपण हाताळायला सुरुवात करू तेव्हा ते माध्यम सिरियस माध्यम म्हणून पुढे येईल. ते सिरियस आहे याची जाणीव झाल्यानंतरच त्याचं आर्थिक मॉडेल तयार होईल. जोपर्यंत ते माध्यम गांभीर्यानं आणि विश्वासार्हतेनं पुढे येत नाही समाजाच्या, तोपर्यंत त्याचं आर्थिक मॉडेल तयार होणार नाही. त्यामुळं डिजिटल माध्यमं स्थिर स्थावर करायची असतील तर आपल्याला सवंगतेकडनं गांभीर्याकडं जावं लागेल आणि ही जायची आपली तयारी नाही. कारण आपल्याला गुगलकडनं पैसे मिळतात, बरेच माध्यमातून पैसे मिळतात. ते तुमच्या किती लोक तुमचं कंटेंट पाहतात, किती लोक त्याला लाईक करतात, किती लोक त्याला कंझ्युम करतात त्याच्यावरती मिळतं. आणि ती जी माध्यमाची जी निकष आहेत अर्निंगचे, पैसे मिळवण्याचे, ते निकष आपल्याला असं काही गांभीर्यानं करायची मुभा देत नाहीत. कारण जर सिरियस कंटेंट दिला तर त्याला कोण कंझ्युम करत नाही, त्याला कोण बघत नाही आहे, त्याला कोण त्याचा युजरच असत नाही. अशा वेळेस हे आर्थिक मॉडेल सगळं नव्यानं आपल्याला उभं करायला लागेल. तरुण मुलांसाठी प्रचंड संधी आहे. मात्र आज अशा स्थितीत हे माध्यम आहे की ज्या माध्यमाला बॉर्न बेबी आहे, नुकतंच ते जन्माला आलं आहे आणि आता ते हळूहळू पुढं रांगत चाललेलं आहे. आता लगेचच त्याच्याविषयी खूप मोठे काही आर्थिक आमिषं दाखवणं आणि त्याच्याविषयी खूप काही त्यांना स्वप्न दाखवणं बरोबर नाही आहे. त्यांना हे सांगावं लागेल की काही काळ जावा लागेल, काही वेळ द्यावा लागेल ही माध्यमं सिरियस व्हायला, या माध्यमाचं अर्थकारण तयार व्हायला आणि या माध्यमातला प्रॉपर कंटेंट जनरेट व्हायला काही काळ जावा लागेल. आज मुद्रित माध्यमांची परंपरा इतक्या वर्षानंतर स्टेबल झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची परंपरा आज इतक्या वर्षानंतर स्टेबल झालेली आहे. त्यामुळे ह्या माध्यमाला थोडा वेळ द्यावा लागेल. पण इतर कुठल्याही माध्यमापेक्षा अधिक संधी या माध्यमामध्ये दिसत आहेत. ॲडव्हर्टाईजमेंटचा ग्रोथसुद्धा अलीकडच्या काळामध्ये वाढलेला आहे. विशेषतः कंटेंट जनरेशनची स्पीड जी आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. डिजिटल माध्यमाकडे येताना कंटेंट क्रिएशनमध्ये यावं असं मला वाटेल. कंटेंट क्रिएशन म्हणजे ते कुठल्याही प्लॅटफॉर्मसाठी असेल, ते केवळ न्यूज स्वरूपातच असेल असं नाही. तो इतर कुठल्याही स्वरूपाचा कंटेंट, मग तो ऑडिओ असेल, व्हिज्युअल असेल, पिक्चर असतील, सगळ्या प्रकारचा कंटेंट जनरेशनमध्ये करिअरच्या मोठ्या संधी आहेत. डिजिटल माध्यमांपुरतं आपण न विचार करता कंटेंट क्रिएशन असा एक व्यापक विचार घेऊन जर याच्याकडे बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे ही माध्यमं आपल्याला अर्निंग सोर्स म्हणून, फुल टाईम अर्निंग सोर्स म्हणून सुद्धा उपयुक्त सिद्ध होतील. धन्यवाद सर. एकूण माध्यमातली जी परिस्थिती आहे, मग प्रशासनाच्या अनुषंगानं असेल किंवा कंटेंटच्या अनुषंगानं असेल, या माध्यमातल्या करिअरच्या संधीच्या अनुषंगानं असेल, तर परिपूर्ण अशी सर्वांगीण माहिती आपण आमच्या सर्व प्रेक्षकांना दिलीत. आपले हे मार्गदर्शन सर्व प्रेक्षकांना आणि डिजिटल माध्यमामध्ये येऊ इच्छिणारे जे पत्रकार आहेत, नवोदित पत्रकार, त्यांनासुद्धा हे लाभदायक ठरेल. आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस